देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत। या कुन्देन तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावरा या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच शंकर विदिता वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। नमस्ते भगवान् व्यास सर्वशास्त्रार्थ गोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ति सत्यवती सुताः। नमस्तुभ्यं भगवते ज्ञान वैराग्य शालिनी नारदाय सर्वलोक पूजिताय सुरश्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। योऽन्तप्रविश्ववाच मां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधरां स्वधाम्ना अन्यस्वत्वं गादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मङ्गराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। श्रीरंगनाथं गरुडाधुरी मोक्षज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदावरिष्ठं। कृष्णो नारायण वन्दे कृष्ण वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनो वन्दे कृष्ण वन्दे पृथायुधं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाराः। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सुभेदफलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्य। श्रीरामदूतं शरणं प्रपद्य। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवेतापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की बजरंग बली हनुमान की। श्री शुकोवाच गोपानन्दादया श्रुत्वा द्रुमयो पततो रवम् तत्राजन्येषु कुरुश्रेष्ठ निर्धात भव शंकिताः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला वंदना करून ग्रामदैवता हनुमंतरायांना साष्टांग प्रणिपात घालून आज या पासदगाव नगरीमध्ये चालू असलेला नाम सप्ताह 6व्या दिवसाला आरंभ करत आहोत। भगवान परमात्म्याची ही कथा साधू संतांच्या आशीर्वादाने हनुमंतरायाच्या निश्चिम कृपेने गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि तरुण मंडळाच्या प्रयत्नातून सुंदर असे चालू असलेला नाम सप्ताह त्यामध्ये आज 6व्या दिवसाला आरंभ करत आहोत। भगवान परमात्म्याच्या लीला आपण पाहत आहोत। राम अवतार आणि कृष्ण अवतार दशमस्कंदय महाराज हे भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, 384 अध्याय आहेत, 10 महात्म्याचे अध्याय आहे, महत्व वर्णन करणारे असे 394 अध्याय आहेत। त्यापैकी हा दशमस्कंद आहे। दशमस्कंद म्हणजे महत्वाचा भाग। जसं शरीरामध्ये काळीज महत्वाचं आहे, शरीरामध्ये हृदय महत्वाचं आहे,
हात पाय दुखायला लागले माणूस तेवढं टेन्शन घेत नाही, डोकं दुखलं तेवढं टेन्शन घेत नाही, छाती दुखायला लागली, धडधड करायला लागली, हृदय दुखायला लागलं, ताबडतोब नांदेड जवळ करते. ते भले कशानेही दुखू द्या का, कारण सगळे पार्ट चालतात त्या हृदयापासून. मी हृदयामध्ये असता राम, सर्व सुखाचा राम, का भ्रांतासी काम विषयावरी. हृदय महत्वाचे, हृदय महत्वाचे. तसं दशमस्कंद महत्वाचा आहे. शुकाचार्य बोलतात, राजा एवढे दिवस तू कथा श्रवण केली, काही तहान भूक तुला काही लागलेली का? राजा परीक्षित बोलतो, शुकाचार्य भगवान मला भूकही नाही तहानही नाही. एकदा माणूस कथेत रम्मान झाला, कथा एवढी पवित्र असते, माणसाला पवित्र बनवते. पवित्रम पवित्र यो मंगलानांच मंगलम. अपवित्राला पवित्र करण्याची शक्ती भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, नामसाधनेमध्ये आहे, कथेमध्ये आहे. मंगल भवन मंगल हारी, दवो दशरथ अजब विहारी. मंगल भवन मंगल हारी, दवो दशरथ अजब विहारी. राम सिया राम, सिया राम जय राम, राम सिया राम, सिया राम जय राम, राम सिया राम, सिया राम जय राम. अमंगलाला मंगल करण्याची शक्ती भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, पवित्र करण्याची शक्ती भगवंताच्या कथेमध्ये आहे. कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन, कथे ऐसे पुण्य अनिक नाही सर्वथा. कथेसारखं जीवनात कुठेही पुण्य नाही माणसाला. कथा मुक्त करणारी कथा आहे, कथा देवाचं ध्यान लावणारी कथा आहे. कथेमुळं देवाकडे ध्यान लागलं जातं, कथेमुळं सहज समाधी प्राप्त होते. परी मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा दिखावे, साठो वाटे घ्यावी चित्ताची. मनाचे कान करून जर कथा श्रवण केली, कशी कथा ऐकावी लागणार आहे? चुकल्या बाळाची वार्ता जीवी ऐके माता. मकर संक्रांतीचा सण जवळ आला. सगळ्या गावातल्या महिला मंडळ पंढरपूरला वाण द्यायला जाऊ लागल्या. ती एक बाई म्हणली मलाही जायचंय. आता निघाल्यावर सोबतीने आपलं महिला मंडळ जाऊ लागल्या. तिला एक नवसा सायसानं शेवट आपलं वयाच्या अंती एक मुलगी झाली होती. जीवाची लजिती फजिती, तिचं नावच ठेवलं फजिती. मालकाला म्हणली मला जायचंय. मालक म्हणले जाय, तू एकटी जाय, पण फजितीला घरी ती फजिती करीन. लहान लेकरू आहे, त्याला समजत नाही, घरीच राहू दे घरीच. ऐकली नाही. माझ्या अंगावर लेकरू आहे, उन्ह खाईन, मी सोबत घेऊन जाते, सांभाळते चांगलं. रात्रभर प्रवास केला. वाहनात काही झोप होत नाही माणसाची. सकाळी पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान करावं, पण तेवढ्या वेळा सगळ्या महिला मंडळ उतरले. तेवढ्यात तिकडून दिंड्याचा गर्दा, जी दिंडी मोठीची मोठी हजारो लोक यायची घुसली. त्या दिंडीच्या गडबडीमध्ये मुलगीची नीची हुकाचूक झाली. आता काय करावं, कुणाला विचारावं?
कोणी ओळखीचं भेटतंय का? काही भेटत नाही कोणी. याला त्याला विचारायला लागली, कोणाला बघायला लागली, रडायला लागली. मालक म्हणले होते नेऊ नको, पण मी काही ऐकत नाही. काय करावं? मी काही ऐकत नाही. ऐकलीच नाही. ऐकलेच नाही, गेले तशीच. काय करावं? रडायला लागले. बाकीच्या स्नान करू लागल्या, कोणी दर्शनाच्या बारीला लागू लागलं, कोणी कुठं जाऊ लागलं. हिचं काही मन लागणं, हिचं मन लागणं. काय करावं? लोक यायला विचारू लागली, माझी फजिती पाहिली का? माझी फजिती. लोक म्हणले, आमचीच फजिती बघा. तसं नाही हो, माझ्या मुलीचं नाव फजिती. तेवढ्यात ती मुलगी उचलली कुणीतरी, पोलीसच्या हवाली केली. पोलिसनं माईकतून आवाज दिला, ऐका, आवाजाकडे लक्ष असू द्या. लाल चड्डी आहे, पांढरा शर्ट आहे, कुरळे केस आहे, 3 वर्षाची मुलगी आहे. त्या बाईनं सगळे लोक गप केले. शांत बसा, हे वर्णन चाललंय, माझ्या मुलीचं वर्णन आहे. लक्ष त्या आवाजाकडे लागलं. तेवढ्या उत्कंठेने कथा श्रवण करावं लागते. परी मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, ते साठो वाटी घ्यावे चित्ताच्या, तेव्हा त्या कथेचं पुण्य पदरात पडल्याशिवाय राहत नाही. श्रवणाचे मिसे बैसावे मोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदी. श्रवण भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. जेथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष असो ऐता श्रवणाची माझी. बसल्या बसल्या मोक्षे. कुठला त्रास घ्यायचं काम नाही. नुसतं कान देवाच्या ग्रंथावर. याच्या पुढं काय, याच्या पुढं काय, याच्या पुढं काय, सारखी उत्कंठ लागावी. कथेबद्दल प्रेम उत्पन्न व्हावं, देवाबद्दल प्रेम उत्पन्न व्हावं. कथा प्रेम उत्पन्न करती. आणि प्रेम असल्याशिवाय इतक्या लांबून येत नाही माणूस. प्रेम असल्याशिवाय जिव्हाळा उत्पन्न होत नाही. प्रेम असल्याशिवाय माणूस 4-4 घंटे बसत नाही. 1 तास माणसं एका ठिकाणी बसणत. कथेमध्ये 4-4 तास उठत नाहीत. कथेबद्दल प्रेम आहे, देवाबद्दल प्रेम आहे, देवाबद्दल भाव आहे. आणि हाच भाव माणसाला आत्मप्राप्ती करता, देवाच्या प्राप्ती करता उपयोगी पडत असतो. म्हणून सुंदर अशी भगवंताची कथा आहे. आणि ही कथा जीवनामध्ये आनंद देणारी. कथा मुक्त करी, कथा दुःख हारी, कथा दुःख हारी, कथा दुःख हरी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. कथा मुक्त करणारी, कथा आनंद देणारी आणि जीवनातलं दुःख दूर करणारी. संसाराच्या तापानं तापून गेलेला जीव शांत कुठं होतो? कथेशिवाय शांती नाही, कीर्तनाशिवाय शांती नाही, भजनाशिवाय शांती नाही. कथे ऐसे पुण्य अनिक नाही सर्वथा. या कथेसारखं पुण्य नाही. सुंदर अशी ही शुक परीक्षिती संवाद. ज्या शुक परीक्षिती संवादामुळे महादेव पार्वतीला समाधान लागलं.
ज्या शुक परिषदी संवादामुळं व्यासांना समाधान लागलं. एवढे व्यास ग्रंथ लिहिणारे, जगात जेवढे ग्रंथ असतील तेवढे व्यासांनी लिहिले. आणि व्यास महाराज देखील म्हणतात 18वं पुराण तयार केलं, श्रीमद भागवत महापुराण. आता मला काहीच करण्याची गरज नाही. कृतं कृतं प्रापणीय कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. इथं इच्छा तृष्णा वासना सगळं संपून जातं. ती भगवंताची कथा. जिथं आशा संपून जाते, जिथं दुःख संपून जातं, संसाराची व्यथा संपते, तिचं नाव कथा. दुःख वाढवतो तो संसार आणि सुख वाढवतो तो परमात्मा शक्ती. शक्ती कथा आहे, ज्ञान आहे भगवंताचं. आणि त्यामुळेच माणसाला आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होते. आणि हे सुख वाचा जेत विसवे ते साधू कथा. कथेला माणसाला आनंद होईल नवल नाही. कथेमुळं संताला आनंद होईल नवल नाही. कथेमुळं देवाला आनंद होतो. देवाला आनंद होतो. देव कथा श्रवण करतो महाराज. भगवान म्हणले अर्जुना, कथेत उभा असतो तेथे असे देव उभा, कैसे समचरणाचे शोभा. देव भासतो कथेमध्ये, कीर्तनामध्ये. म्हणून तिथं आनंद निर्माण होतो. ज्याला पाय नाही त्याला नाचा वाटतं, ज्याला हात नाही त्याला हे हात हलवा वाटतात, ज्याला मुख नाही त्याला वाटतं आता काय बोलू देवाबद्दल, काय इतकं प्रेम उत्पन्न होतंय. मुख करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वंदे परमानंद माधव. मुख्य माणसाला बोला वाटतं, मुख बोलू शकतं भगवंताच्या शक्तीनं. चालताना काही माणसांचा पायात पाय अडकतो, पण कथेमध्ये कीर्तनामध्ये किती नाचा वाटतं माणसाला. देवाची शक्ती, देवाचं स्फुरण, देव शक्ती देतो. शक्ती दे अंगी गायनाचे उडे आपुलिया चंदे मनाच्या आनंदे आवडीने. आनंद उत्पन्न होतो. आणि तोच आनंद आपण पाहत होतो. काल राम अवतार आणि कृष्ण अवतार पाहिला. कृष्ण अवताराचा लीला पाहत 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 आपण जीवनाचा आनंद प्राप्त करण्याकरता अनेक साधू संतांनी या कथेचा अवलंब केला. ऋषी मुनींनी या कथेचा अवलंब केला. भक्ती ज्ञान वैराग्य यांनी या कथेचा अवलंब केला. दोन दुकारीचा उद्धार करण्याकरता या कथेचा अवलंब केला. मनुष्याचा उद्धार होईल नवल नाही. भूत पिशाच्याचा उद्धार होतो, प्रेताचा उद्धार होतो, भूताचा उद्धार होतो, अशी मुक्त करणारी कथा आहे. कृष्ण अवताराच्या लीला पाहत होतो. काय कृष्णाचं चरित्र आहे. एकदा भगवंताला पाहिलं, दुसरं काही पहा वाटना. गोपिकांनी देवाला पाहिलं आणि देवाला पाहिल्यावर त्यांचा विषय देव बनला. एक विषय तो सकळांचा हरी. विषय देव बनला पाहिजे. भजन 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 कशा करता? विषय भजन बनण्याकरता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण.
विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. एकदा विषय देव बनला. गोपिकांनी तनान मनान भगवान परमात्म्याशी एक रूप झाल्या. तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. तसं हे आपलं कार्य आहे कथेचं. सप्ताहाचं तनान मनानं गावकरी करत आहात. तशा गोपिका तनाने मनाने भगवान परमात्म्याचं कार्य करतात. गोपिकांचा काय भाव आहे देवावर. त्यांचा विषय देव म्हणलेला आहे. आणि विषय देव म्हणलेला आहे. दही दूध लोणी त्यांना विकायचे त्यांचा धंदा आहे तो. दही लोणी दूध घेऊन गेल्या बाजारामध्ये. आणि घेऊन गेल्यावर त्यांना म्हणायचं होतं दही घ्या दूध घ्या लोणी घ्या. आणि त्याला हे म्हणताच आलं नाही. काही म्हणता येईना त्यांना. काय म्हणायला लागल्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गी. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गी. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गी. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तव तव हासती मथुरेच्या गी. तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. जय हो. हरी बोल. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या दामोदर घ्या. आणि काही मथुरेतली मंडळी म्हणायला लागले आम्हाला गोविंद द्या पावशेर दामोदर द्या. मग देहावर आल्या माय आपण म्हणायलोत काय ना आणलंय काय. विसरत माणूस. विसर पडतो. एवढ्या देवाचे एकरूप झाल्या कृष्ण परमात्म्याशी एकरूप झाल्या. त्यांचं काम विसरलं धंदा विसरून चालल्या. काय गोपिकांचं प्रेम काय गोपिकांचा भाव. त्या गोपिकांचं गोपी बोले तो गुणाम इंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचज्ञान इंद्रिय आणि 11वं मन. ज्यांना हे इंद्रिय सगळे संपून टाकलेत त्याला म्हणतात गोपी. इंद्रियाला पिऊन टाकलं गोपी. इंद्रिय संपवलीत. इंद्रियाच्या पाठीमागे धावत नाहीत. त्यांचा पूर्ण विषय देव बनलेला आहे. आनंदाला पारावार नाही. गोकुळामध्ये लहान लहान लेकरं भगवंतांनी जमा केले. आणि लहान लहान लेकरं जमा करून त्या लेकराला भगवान बोलतात पेंद्या बोबड्या वाकड्या व्रजा तुम्ही काही खात नाहीत का. देवा खातोत पण आमची आई आम्हाला जास्त ताकावच भर देती. जास्त ताकच देते आम्हाला. घरी ताकाचे सरोवर. संसार म्हणजे असार आहे. संसार म्हणजे ताक आहे. फलकटतो संसार येथे सार भगवंत. असार वस्तूचं सेवन चालू आहे आमचं. आणि संसारातून देवाजवळ आलो सप्ताहामध्ये आलोत कथेमध्ये आलोत सार वस्तू सापडते. कथा सार आहे. देवाचं नाव सार आहे. संत सार आहेत.
सार सार विठोबा नाम तुझे सार. हे सार आहे आणि असार संसार आहे. त्रिगुण हे सार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सार कोणते आणि असार कोणते याचा विचार केला पाहिजे आणि विचार करून साराकडे गेलं पाहिजे, असाराकडे नाही. सारा आणि असाराचा विचार करायचा आणि मग देवाच्या प्राप्तीला लागायचं. बस मन लागली आता आसारात पडत नाही, आता आसार सोडतो, गळ्यात सुंदर माळ घालतो. आता सप्ताह सुरू झालाय आपल्या गावात, आता माळ एकदा घालतो गळ्यामध्ये आणि सगळं आसार टाकून देतो आणि सार तेवढंच घेतो. सारालाच किंमत आहे, आसाराला किंमत नाही. एकाचा आकडा काढला आणि एकाच्या आकड्या पुढे 0 दिला, 10 झाले, 2 0 दिले, 100 झाले, 3 0 दिले, 1000 झाले, 4 0 दिले, 10,000 झाले, पुन्हा 0 वाढवला, 1,00,000. पण 0 न ध्यानात ठेवावं, आपण हिरो झालो एकामुळं. जेवढे 0 वाढेत ना तेवढ्या 0 न ध्यानात ठेवावं, आपण जे वाढलो फक्त एकामुळं. एक म्हणजे ब्रह्म आहे आणि एकाच्या आकड्यानं अविश्वास दाखवला. 0 10 नाही 100 जरी असले 0ची किंमत 0च. आपण हिरो बनलो भगवंतामुळं, देवामुळं, एका देवामुळं. आणि त्याला विसरून जमल का? त्या जरा विसरलो तर फार मोठी हानी होते महाराज. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. देवाचा जर विसर पडला या देहात येऊन, लक्ष 84ची योनी प्राप्त होते. आणि त्या योनीत एकदा गेलो की एका एका योनीत कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो. एक एक योनी कोटी कोटी वेळा जन्म प्राप्त करायचा आहे, मग लागे वारा. मनुष्य देहीचा हे वारा सापडतच नाही महाराज, ही सापडत नाही. पण सापडले आपल्याला. जुन्या काळाचा दृष्टांत आहे. गावाला गावकूस बांधायचे पहिल्यांदा आणि एक रस्ता असायचा फक्त आतमध्ये येण्याकरता. एक आंधळा मनुष्य आहे, त्याला काही दिसत नव्हतं आणि त्याला बाहेर जायचे. अहो कसं बाहेर जावं सांगा, कसं बाहेर जावं? आम्हाला काही काम पण नाही. तू जा या भिंतीला चाचपत चाचपत जा आणि जिथं तुला हात वजा मध्ये जाईल तिथनं तू दरवाजा लागला की निघून जाय. ते चलाय लागलं. जवळपास 2 किलोमीटर अंतराचा असं बायपास होतं ते चलायचा. चलता 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 जिथं दार याचं द्वार जवळ आले, आता असं जवळ आलं की त्याला खरूज होती तिच्या हाताला आलेली. आणि खरूज गजकरण कधी खाजवून सांगता येत नाही त्याला. माणूस कळणं, घर कळणं, कुठे बी कर 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 खाजीत राहते माकडावानी. हवा लागली गार की लागलं खाजायला. त्याने हात सोडले खाजवायला लागलं. चलणं चालूच आहे. पाहता काय द्वार गेलं पाठीमाग. पुन्हा भिंतीला हात लागला. बाप म्हणला किती दूर आहे कोणाला ठाव. गेलं ना माग. खाज कोणती? ती खाज म्हणजे संसार रूपी खाज आहे. या संसार रूपी खाजेमुळं देव लांब जातो महाराज. असार संसार आहे. येथे सार भगवंत म्हणून सार भगवान परमात्मा घेतला पाहिजे. देवाचं नामस्मरण सार आहे. सार सार विठोबा नाम तुझे सार. किंवा सारा सार विचार करा उठा उठी. सारा सार विचार करा उठा उठी. नाम धरा कटी विठोबा
विठोबा जय हो धरा कंठी विठोबाचे हरी विठोबाचे जरा जरा विचार करा मोठा जरा जरा विचार करा मोठा जरा जरा विचार करा मोठा हरी विचार करा मोठा सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची. सार आणि या साराचा विचार केला पाहिजे. त्या देवाच्या नामस्मरणाशिवाय गत्यंतर नाही. गोपी भाव बनला पाहिजे. गोपिका सोबत भगवान परमात्मा खेळायला लागले. गोपिका सोबत काय त्यांचं नृत्य असेल करायला लागले. खेळता खेळता गोपिकांच्या मनात आलं, म्हणले ते इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करायला लागले. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. थोडासा अहंकार निर्माण झाला गोपिकामध्ये. कन्हैया आमच्या सोबत खेळतो आणि कन्हैयाचा त्यांना आवडही लागली होती, छंदही लागला होता. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. हरी बोल. बोलना सांगना हरी बोल. बोलना सांगना कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. कन्हैया लागला रे तुझा रे छंद मला. सारखा छंद देवाचा लागला पाहिजे. छंद लागला की उद्धार होतो. उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. देवाचा छंद लागला पाहिजे. बाकीचे छंद लागतात आणि हा छंद लावावाच लागतो. तंबाखू खाण्याचा छंद, बिडी ओढण्याचा छंद शिकावं लागत नाही. कुठं इतका फिरायला लागलो महाराष्ट्र पूर्ण, पण एकही ट्रेनिंग पाहिली नाही कुठं दिलेली मी. तो काढावा, तो फोडावा, अर्धा हातावर घ्यावा, त्यात ते नाकातला असो कुठलं बोट असो ते चुन्यात टाकावं, चुन्यातून ते बोट काढावं, त्याला असं लावावं, हे चोळावं, फळणी करावी, ते उचलावं आणि होठ फाकून आतमध्ये ठेवून द्यावं. झोपी का जाईन. कुठंच ट्रेनिंग नाही. त्या पुडीची ट्रेनिंग नाही. पुडी अशी दातांनी काटणे, टाकणे, गेली ती वरी पुडी. वाईट शिकावं लागत नाही, आपोआप शिकते ट्रेनिंग. पण चांगलं शिकावंच लागते. अभंग म्हणायचंय, पाठ करावं लागते, तालात बसलं पाहिजे, स्वरात बसलं पाहिजे, मग शिकल्याशिवाय जमत नाही. चांगलं कार्य असेल याला शिकावं लागते, करावं लागते. लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंदाचं वेड लागलं पाहिजे, भगवंताचं वेड लागलं पाहिजे. वाईट गोष्टीचं वेड लवकर लागतं, चांगल्या गोष्टीचं वेड लागत नाही दादा. लटके ते रुचे साच कोणाही न पचे. लटक पटतं पण लटक्यानं पोट भरत नसते. त्याला खरंच लागत असते आणि खरं एक दिवस टिकत असते. लटकं लबाडलं एक दिवस टिकत नाही. गाढव होतं, गाढवाने पांघरून घेतलं वाघाचं आणि रोज मळ्यात जाऊन कोणाचं कडबा खाय, कोणाचं कडोळ खाय. आणि लोकांना पाहिलं की लोक धोत्र पिवळे करून घराकडे.
वाघ दिसला, वाघ दिसला. 15 दिवस झाले, महिना जरा. काही म्हातारी माणसं हुशार होते, ते म्हणले अरे वाघ आहे पण खातंय काय बघा बरं. ते म्हणलं हे कडुळात राहिलंय, उसात राहिलंय आणि गवतच खालंय. अरे म्हणले वाघ गवत खात नाही. काही माणसाने बघितलं, जवळ जाऊन 2 टप्पू मारले तिच्या पाठीवर, मोठ्यानं आरडलं. ते काय होतं, गाढव. पण पांघरून घेतले वाघाचं. कितपर्यंत महिनाभर जमलं ते. तसं लटकत लय दिवस चालत नसते. लटके ते फेडा, लटकत टाकून द्या, तुका म्हणे जाय पिडा. लटके वचन नाही देही उदासीन. संत लटक बोलत नाही, खरंच बोलतात. लेकराला माय खरंच सांगते, शाळेत जा, शाळेत जा, शाळेत जा, तुला नोकरी लागेल, शाळेत जा. तेव्हा ऐकलाच नाही, नाही ऐकला. आणि ज्यावेळेस मोठा झाला, मग झाला शेतामध्ये कामाला, मग उन्हाचा त्रास व्हायला लागला. तुला सांगितलं होतं का नाही? मग त्याला आठवलं, अरे आई म्हणत होती शाळेत जा. आईचं सांगणं खरं होतं. आई सांगू लागली हे खरं होतं, पण जमलं नाही. तसे संत खरे सांगत असतात, आपल्या हिताचं सांगतात ते संत असतात. हितापासून काढीती हित देवोनी वाढविती, नाही श्रोती परोती माऊली जगा. जगात संतांनी आपल्याला हेच सांगवलं. काय हित आहे बाबा? हे सप्ताह करा, भजन करा, कीर्तन करा. कोणी सांगितलंय? हे संतांनी सांगितलंय. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन शुद्ध भावे, करुणिया मन शुद्ध भावे, सकळाच्या पाया माझे दंडवत, जय हो. काय हित आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. हित सांगतात संत. हित करा, देवाचं चिंतन करा, भजन करा. आणि काही हित करणारे लेकरं असतील, महाराज घरचा बाप असला परमार्थिक तर बरं वाटते बापाला, पोरगं चांगलं करायला. सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही देगावला सप्ताहाला गेलो. कीर्तन होतं 8 ते 10. 7ला पोहोचलो. एक श्रीमंत माणूस आला, बोलवाय चला महाराज आपल्या घरी, चला जेवण करता. हो म्हणलं करता जेवण. लांबून आला आता, काय जेवण खावंच लागेल ना. स्वयंपाक होईपर्यंत. किती मुलं आहेत तुम्हाला? संसारिकाला संसारात सांगावं, विचारावं वाटतं. किती मुलं आहेत? 4 मुलं आहेत महाराज आपल्याला. बरं, काय काय करतात पोरं? पहिला मुलगा प्राध्यापक आहे, दुसरा इंजिनियर आहे, तिसरा ट्रॅक्टरची एजन्सी सोलापूरला. तोपर्यंत स्वयंपाक होत आला, ताटगीट वाढून आणलं. चौथं पोरग काय करते दादा? म्हातारं सांगतच नव्हतं. मला वाटलं काही वाईट व्यसनी असेल. काही घेतय का पोरग? हा नाही नाही. वाईट वागतंय का? नाही नाही. काय करते नेमकं? जाऊ द्या ना महाराज, तेरी चूप मेरी चूप. असं नाही म्हणलं मी, तुम्ही सांगितल्याशिवाय घास खाणार नाही. सांगा तुम्ही. म्हातारा ग बसलं म्हणला, असं तुमच्यावनीच बोंबलत फिरत आहे. बापरे,
म्हणलं काय याची जेवण करा बाबा. परमार्थिक मुलगा असेल, 21 पिढ्यांचा उद्धार करतो मुलगा. मुलगी जर परमार्थिक निघाली असेल, दोन्ही कुळाचा उद्धार करते. 21 दोन्ही 42 कुळाचा उद्धार करते. गेलेले जे आत्मेत 21 पिढ्यापर्यंतची वाट बघतात. आमच्या कुळात आम्हाला तर घडला नाही परमार्थ. आम्ही तर देवाकडे गेलो नाहीत, मंदिराकडे गेलो नाहीत, कधी देवाला पाणी घातलं नाही, सप्त्यात कधी गेलो नाहीत, वाढलं नाही कधीच, अन्नदान कधीच केलं नाही, चांगलं काम कधीच आमच्या वाट्याला आलं नाही. पण आमच्या पिढीत एखादं निघावं, दुसऱ्या पिढीत निघावं, तिसऱ्या पिढीत निघावं. 21 पिढ्यापर्यंत जर एखादा माळकरी निघाला, साधू निघाला, तर वरच्या लोकांना, पितर लोकांना आनंद होतो आणि त्यांची मुक्तता त्या लेकरामुळे होते. काय सुंदर चाल म्हणली मुलांनी, काय सुंदर मृदंग वाजवला, काय तबला वाजवला, काय पेटी वाजवली, काय गायन केलं. त्याचंही नाव होतं, त्याच्या वडिलाचं नाव होतं. घरा सगळं नाव निघतो, अमक्या वाड्यातला मुलगा आहे, अमक्याचा नातू आहे, अमक्याचा पंतू आहे. वाढवी महत्व वडिलांचे. गावाला नवल होईन, नवल नाही, देवाला नवल होते. तयाचा हरीख वाटे देवा. भगवंताला आनंद वाटतो, हरीक वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. कथा, देवाचं भजन सात्विक लेकर करतात. काय गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, पारायणाला बसतात, कथेचं श्रवण करतात, पंगत असेल पंक्तीत वाढतात. नवल वाटते. तरुणांनी सहकार्य केलं, तरुण येतात परमार्थामध्ये. उद्याची पिढी चांगली सुधारते आणि परमार्थात आल्यामुळं माणूस चांगला वागायला लागतो. आरसा सुंदर होतो, मलिनता निघून जाते, शुद्ध आरसा बनतो. ज्याला जीवन शुद्ध करायचे, ज्याला जीवन शुद्ध बनवायचे, आरसा शुद्ध बनवायचा आहे, आरसा स्वच्छ करायचा आहे, त्यांनी परमार्थात यावं. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा विडा. शुद्ध होण्याचं एकमेव ठिकाण भगवंताची कथा आहे, भगवंताचं भजन आहे, परमार्थ आहे, संप्रदाय आहे. यांनी माणसाला शुद्धता प्राप्त होती. बाकी कशाने शुद्धता प्राप्त होत नाही. बाकी सगळ्यांनी बद्धताच प्राप्त होते. शु आणि ब जवळ जवळच आहे. शुद्ध म्हणलं की जमलं काम आणि बद्ध म्हणलं की मिटलं काम. बद्ध त्याला म्हणतात जो आपला आपणच घात करतो, त्याचं नाव बद्ध. शुद्ध त्याचं नाव जो आपला आपण उद्धार करून घेतो. ज्ञानोबा वर्णन करतात, बद्धाची व्याख्या सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. एरवी तरी कोश कीटकाची परी आपण या आपणची वैरी, तैसा आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. एक बोरीवर लहान किडू असते कोसल्यामध्ये. ते किडू म्हणते सुंदर घर बांधायचे आपल्याला. ते कोसल्यातलं किडू असं घर बांधते 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 आणि त्याला दरवाजा खिडकी ठेवायचे ध्यान राहत नाही. उद्या खिडकी ठेव, उद्या दरवाजा ठेव, उद्या दरवाजा ठेव, असं करता करता पूर्ण गुंफून टाकते त्या नादामध्ये आणि मधले मध्येच मरून जाते. त्याला कोणी मारलं नाही, कोणी हाणलं नाही आणि ते मेल्याशिवाय राहिलं नाही. आपण या आपणची वैरी. ज्ञानोबा ते किडू सांगायचं नाही, कोसला नाही सांगायचा. तैसा आत्मबुद्धी शरीरी चारो स्थळी. तसा त्या किड्यासारखा माणूस आपणच आपला वैरी होतो. या देहात येऊन जर देवाची भक्ती नाही केली, समजावं आपण वैरत्व केलं देवासोबत, वैरत्व केलं. देवाचं आपलं सख्यत्व राहावं, देवाचं आपलं प्रेमत्व राहावं, मग देव जवळ घेतो. वैरत्वानं नाही जाता येत देवाजवळ आपल्याला. गोपिकांनी भाव ठेवला,
आणि भगवंतावर अखंड प्रेम करायला लागल्या गोपिका. आणि थोडासा अहमभाव निर्माण झाला. आमच्या सोबत कृष्ण कन्हैया खेळतो, आमच्या सोबत कृष्ण कन्हैया खेळतो. तेवढ्यात भगवंताने लगेच ओळखलं. मनातला भाव लगेच देवाला कळतो. आपण कोणत्या भावनेने आलोत, आपण कोणती भावना आपल्या जवळ आहे, माझ्या मनात काय, तुमच्या मनात काय, हे देवाला कळतंय. स्वर्गेचा आलोच ऐके, समुद्र पलीकडील देखे, मनोगत ओळखे मुंगीचे. आपल्याला पडद्याच्या पाठीमागचं कळत नाही काय चाललंय. भगवान परमात्म्याला इथं बसल्या बसल्या स्वर्गातलं पाहता येतं, स्वर्गातलं ऐकता येतं, समुद्र पलीकडचं पाहता येतं. आणि मुंगी किती लहान आहे, अर्ध्या ग्रामाची मुंगी, अर्ध्या ग्रामाच्या मुंगीचं मन केवढूस आहे, तिच्या मनातलं भगवान परमात्म्याला कळतंय. मूळ मनोगत ओळखे मुंगीचे. इतका बारकाव आहे परमार्थामध्ये. गोपिकांच्या मनामध्ये थोडासा अहमभाव निर्माण झाला. भगवंताने लगेच ओळखलं आणि ओळखल्या बरोबर भगवान परमात्मा गुप्त रूप धारण केलं. देवाने गुप्त झाले भगवान. गोपिका पाहायला लागल्या इकडं तिकडं इकडं तिकडं. सखे कन्हैया कुठे, कन्हैया कुठे, इकडं पाय तिकडं पाय. कावऱ्या बावऱ्या झाल्या. एकदम जवळचं लेकरू इकडे तरी गेलं की माणूस बाव चढून जाते. कुठे गेला असेल, कुठं लपला असेल, कुठे गेला असेल. कन्हैया लपून बसले, पत्ताच नाही. आक्रोश केला गोपिकांनी. कन्हैया रे, कन्हैया रे, जुग जी, कन्हैया रे, कन्हैया रे, जय हो कन्हैया रे, जुग जी, जग जेठी. सावधानी 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 कन्हैया रे कन्हैया रे हरि बोल कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे इथवरी होता संग अंगी अंग
लपविले अंगी अंग अंगी अंग अंगी अंग अंगी अंग अंगी अंग लपविले कानया रे कानया रे कानया रे जगजी जय हो कानया रे कानया रे जगजीठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगजीठी तुपवाने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला तुपवाने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला एवढ्या वेगी एवढ्या वेगे एवढ्या वेगे एवढ्या वेगे एवढ्या वेगे कानया रे कानया रे जगजी कानया रे कानया रे कानया रे जगजी कानया रे जय हो कन्हैया रे कन्हैया आती बेटी एक वेळा ती बेटी एक वेळा ती बेटी एक वेळा ती बेटी एक वेळा ती बेटी ती बेटी ती बेटी ती बेटी ती बेटी एक वेळा कानया रे कानया कानया रे जगजी कानया रे कानया रे कानया रे जगजी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे चिठी गोपिकाचा भाव प्रकट केला गोपिकांनी कन्हैया कुठेस तू आता होता इथं आक्रोश करू लागल्या कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगजेठी मला भेट दे आता होतच तू इथं येत वरी होता संग अंगे अंग लपविला कधी आमच्या पुढं चालायचा कधी मागे चालायचा आणि मागे चालता चालता कुठे गेला काय मोकलिले वनी सावजाने वेढिले पेंद्या वाकड्या पोबड्या सगळे सोबत घेतले भगवान परमात्म्यानी आणि जगाचा मालक आज आपल्याला चोरी करायची पेंद्या वाकड्या म्हणले काय पाठ शिकवतो का आमची मारतो का मला तेव्हा मार लोक मारते ना चोरी केल्यावर अरे धन नाही चोरायचं पैसा नाही चोरायचा मग लोणी चोरायचे मृदु सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चेत सज्जनाच्या चित्ताची चोरी भगवान परमात्म्याने केली चित्त चोरीली नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे चित्ताचं हरण करतो भगवान परमात्मा हरिने बाजे हरिने चित्ता हरिने बाजे हरिने चित्ता जय हो हरिने बाजे हरिने चित्ता हरिने बाजे हरिने हरि
सीता जाऊ खरा आता कैसी जाऊ खरा आता कैसी जाऊ हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. चित्त चोरलंय आमचं कृष्ण परमात्म्यांनी. आणि एकदा देवाकडं चित्त लागलं की चित्त संसारी लागत नाही. देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही. चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम देवा तुझ्या पायी. जय हो. झाले बदनाम देवा तुझ्या पायी. चित्त संसारी लागत नाही. चित्त संसारी लागत नाही. चित्त संसारी लागत नाही. एकदा देवाचा छंद लागला ना मग संसारात चित लागत नाही. घरातली म्हणते ते आमचे बसणे लेकरू असा पोरगा असा याला दुसरा धंदाच नाही. रात्री फिरतय दिवस सकाळी उठतच नाही झोपूनच राहते. याला भलतच येड लागले. पण संसाराचं कस काय शेतात बी जात नाही होते काही त्याला घेण देण नाही. त्याचं मनच लागत नाही. खरं सांगायचा मुद्दा चित्त संसारी लागत नाही. संसारातलं चित्त निघालेलं आहे आणि देवाकडं चित्त लागलं. 8 दिवस काय महिनाभरही माणूस घराकडे बघत नाही. इतकं वेड लागते देवाचं. पेंद्या वाकड्या देवा काही चोरायचे आपल्या दही दूध लोणी चला माझ्यासोबत चला तुम्ही तुम्हाला आज खाऊ घालतो मी आज खाऊ घालतो. हो आजही खाऊ घालतो आणि उद्याही खाऊ घालतो. आणि परमार्थात माणसं उपाशी राहत नाही. कुठं कामाला गेलं तर आपल्या घरून भाकरी घेऊन जावं लागतं डब्बा घेऊन जावा लागतो. आता मी 7 दिवस आलो तर एक चपाती सोबत नाही आणली. हे खायचं का महाराज ते खायचं का महाराज भाकरी देऊ का चपाती देऊ का दूध द्यायचं का लोणी खायचं का तूप द्यायचं का. चहा तर कंटाळून गेले पोरं आमचे पिऊ पिऊ. चहाचं नावच काढू नका म्हणजे. का त्यावेळेस भगवान म्हणून गेले देवाच्या मागं चाललात संतांच्या मागं चाललात. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आज म्हणजे वर्तमान काल आला. हा वर्तमान काळात देखील भगवान परमात्मा नामस्मरण करा. ओळख नाही पाळख नाही. एखाद्या गावाला मुक्काम पडला उगा तुटका मुटका हरिपाठ म्हणता येतो. मंदिरावर बसला म्हणला काही मुक्काम पडल्यावर आता काय करावं. मंदिरावर बसला बसल्या बसल्या विना नाही टाळ नाही तसाच बसल्या म्हणजे हरिपाठ म्हणला 15-20 मिनिटं 10-5 लोकांनी पाहिलं. म्हणले कुठला वारकरी आणू. भजन म्हणायला लागला. जेवणाची काय व्यवस्था आहे बघावं लागेल त्या वारकऱ्याची. 2-3 माणसं आले. महाराज जेवून चला आमच्या घरला जेवायला चला. आमच्या तिकडे बोलवतं हे इकडे बोलवतं चहा पाण्याकरता जेवणा करता. बापरे किती भाव आहे किती प्रेम आहे. आजही देव खाऊ घालतो कमी पडू देत नाही. घ्या 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 म्हणत असे. इथे जावायला घ्या म्हणत नाही माणूस. आणि घरच्या मालकाला तर घ्या म्हणीच नाही. टोपलंय हे मांडलंय आणि जेवढं लागतंय तेवढं घ्या. हे माझं काम करायला. आणि महाराजाला रांगोळी काढून पाठ टाकून काही थाट आहे महाराज. कधी घरी रांगोळी काढली का तुम्हाला. काढीतच नाही. रांगोळी काढायची असतील तर मग संप्रदायामध्ये या माळ घाला आणि भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्याही पुढे रांगोळ पडली पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पिंद्या वाकड्या बोबड्या सोबत निघाले
चौर्य मंडळ स्थापन केलं कन्हैयानं. कृष्ण कन्हैया अध्यक्ष बनले आणि अध्यक्ष बनवून गोप गोपिकांच्या घरी जायचे आणि दही दूध लोणी काय असेल ते खायला लागले. खाता 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 नासाडी करायला. लेकर म्हणल्यावर काय महाराज कमी खाणं जास्त नास करतात. 23 पोरं असायचे, नासुडा करायला लागले. गोपिकांनी पाहिलं, अज्या घरी आलं, त्या घरी आलं, त्या घरी. गुपचूप नाही, पुन्हा खायचे खायचे आणि मोठ्यानं गजर करायचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मोठ्यानं गजर करायचे. 4-2 गोपिका भेटल्या. अगं ते म्हणे आमच्या घरी आलं होतं, हे म्हणे आमच्या घरी आलं होतं. अगो काय सांगावं, दही दूध लोणी सगळं खाऊन टाकलं, ताक सांडून दिलं. पहाते गवळणी तवते पालते दुधाने म्हणते नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे. त्या विनही नासी नव्हे दुसरी आईसी. गोपिकाला कळालं हे सगळं करायला लागले. यानंच केलंय सगळं कन्हैयानं. असं गप बसून चालायचं का? लाडकं लेकरू असावं. ते लाडकं लेकरू लय खतरा. 2-3 मुली झाल्या, शेवटी मुलगा झाला. लय लाड, लय नातू. आजोबा लाड करायचे, आजी लाड करायची, माय लाड करायची, बाप लाड करायचा. लाडाचं लेकरू 4वी-5वीला गेलं ते. आणि 4-2 दिवस शाळेतच जाईन. वडील कामाला होते. आजोबानं पाहिलं. आजोबा म्हणले अरे शाळेत जाय, शिक्षक मारताल, सर मारतान तुला. आणि तितक्यात गावातून सर का चक्कर मारू नयेत. त्या आजोबांनी पाहिलं आणि हे दारात खेळू लागलं. आजोबा म्हटले ते शिक्षक आले, सर आले, घरात पळ, तुला मारतेन. ते म्हणला बाबा तुम्हीच पळा. मी शाळेत आहे का पळायला? तुम्हीच पळा. जा, सरला सांगितलंय मी 15 दिवशी येणार नाही, माझे आजोबा वारलेत. किती अवघड काम आहे. लाडके लेकर काय बोलते काही सांगता येत नाही. हा जगाचा लाडका आहे, हा आपल्या फक्त घराचा लाडका आहे. आणि कन्हैया जर पाहिलं, लाडका हा कान्हाबाई तुझा तुलाची गोड वाटी. लाडका ऋषिकेश आहे, लाडका परमात्मा आहे. 10-5 गवळणी मिळाल्या आणि त्या गवळणी निघाल्या कुठं? यशोदेच्या अंगणामध्ये. हाक मारले यशोदेला, यशोदे दारावर ये. यशोदेला वाटलं कोण आल्यात एवढ्या मोठ्यानं आरडायला लागल्यात. काय काम आहे तुमचं? काय काम आहे? अरे तुझं ते कन्हैया 10-5-20 पोरं घेऊन यायला लागलं आणि सगळी दह्यादुधाची नासाडी करायला लागलं. आता कोणत्या माईला वाटतंय आपलं लेकरू अफाट आहे, दाड आहे? सख्या माईला लेकरू अफाट वाटतच नाही वाटत. किती अफाट असू द्या, नाही माझं पोरगा असं करीच ना. आता आम्हालाही प्रसंग पडते कधी कधी. जाऊन बसले एखाद्या घरी, ते पोरग चिमटेच घेते, खिशातच हात घालते. बाई हे पोरग तुमचंच आहे, नातूच आहे, असंच करायला पाहिजे. कोणाच्या खिशाला हात लावी ते पैसेच काढिते. वा, अफाट म्हणत नाही त्याला, चांगलंच म्हणते आई. लेकराचे अपराध पोटात घालते ती माय, तिला माय म्हणतात. पुत्राचे अपराध झाले जशी आघात. ही देवाची माय होती महाराज. ती म्हणते अगं माझं पोरग साध आहे का? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता घराने गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी. माझं बाळ का साध आहे का? 5 वर्षाचे माझे बाळ,
अंगणी खेळे खेळ का लटक्याचे घेताळ गोकुळच्या नारे. तुम्ही 12 घरच्या 12 तुम्ही ठाईच्या ओढाळा. माझ्या घरी काही कमी आहे का? 9 लाख गायी आहेत. भेदूत नाही का आमच्या इथं चोरी करायला? आणि कशाहून चोरी केली माझ्या कृष्णानं सांगा. नाही बोलू दिलं. काही मालमुद्दा आहे का? साक्षी आहे का? धरून दाखवा मला. निघाल्या त्या घराकडे. तितक्यात वाटे ती गोपिका भेटली. काय म्हणली यशोदा? काय म्हणायची? तिचंच बोलणं खाल्लं आणि घरला आलो. आम्ही इतक्या जणी असून तुम्हाला बोल दिलं नाही? नाही ना बोल दिलं. एखादी बोलायला बाई ऐकतच नाही. तशी देवाची माय होती, ऐकत नव्हती बोलायला. तितक्यात कृष्ण आणि कन्हैया पेंद्या जाऊ लागले. तितक्यात त्या गोपिकेनं पाहिलं, माझ्या घरी येऊन बघ. कृष्ण म्हणला, ह्या काही गोपिकेच्या वाट्या नाही, आपण काही नाही, उगाच आपल्याला हे करायला लागली. उद्या सकाळी तुझ्या घरी येतो. हरिया हो मंदिरी नाही ना दुसरे कोणी घरी. काम क्रोध विकार सगळे निघून गेलेत गोपिकांची. घर स्वच्छ झालेलं आहे. या आमच्या घरी, या आमच्या घरी. पेंद्याला सांगितलं सकाळी जायचे आपल्याला. निघाले भगवान. दारावर बसली काठी घेऊन. महाराज तास झाला, 1.5 तास झाला, येईच ना. वाट पाहिल्यावर येत नाही, नाही वाट पाहिल्यावर आल्याशिवाय राहत नाही. दारावर बसली म्हातारी गोपिका. तास 1.5 तास 2 तास झाले. पोट दुखायला लागलं, खळखळ करायला लागलं. तांब्या घेतला आणि सांगितलं, सोनबाईला दारात बस, काठी घेऊन. जरा आलं तर झपकायचं काठीने त्याला. येतो म्हणलेला आहे. म्हातारी गेली बाहेर दिशेला आणि ठरल्याप्रमाणे कन्हैया 10-5 पोरं घेऊन आले. दारात ती बसलेली होती सुनबाई. दारात काठी लावली होती. भगवंतांनी काठी घेतली. म्हणले, हो बाजूला. सासू असताना काठी उचलती सासूची. सगळे पोरं आतमध्ये गेले. सगळे गाडगे मडके काढले. लोणी दूध दही सगळे खाऊ लागले. ती सून डोळे मोठाले करून बघू लागली. डोळे मोठाले केले की समजा कथा सोडाव, कीर्तन सोडाव. डोळ्यातून राग व्यक्त होतो. रागानं बघू लागली, तोऱ्यानं बघू लागली. माझ्याकडचं दही खातात, लोणी खातात. कन्हैया म्हणले, गोपिके हे सुनबाई सगळी खातात. मोठ्याची पंगत आहे, समर्थाची पंक्ती भोजने, तळील्या वळील्या एकची पक्वाने. ज्या पंक्तीला सगळ्याला सारखं असतं ती देवाची पंगत आहे, संतांची पंगत आहे. ज्या पंक्तीत भेद आहे ती संसारातली पंगत आहे. नवरदेवाला वेगळं, सकण्याला वेगळंच. न चावणारे लाडू. काही तर लाडू असे होते महाराज, एका घरी मला लाडू वाळडा. मी सकण्याहून कवाच जात नाही. एकदा गेलतो, ते लाडू वाळडा मग दात पडला, लाडू नाही फुटला. त्यापासून ठरवलं, म्हणून आता कथाच करायची, सकवण्या व्हायचंच नाही कोणाच. जुन्या काळात त्या लाडूवर, करंजावर, इतक्याशा बुंदीवर, त्या एवढ्या एवढ्या पोह्यावर दिवसभर पाणी भरावं लागायचं. काय प्रेम होतं हो त्या लग्नामध्ये. पाणी आणा, पाणी घागरीनं. 2-2 घागरीनं पोराने पाणी आणायचं. भुका लागल्या तो, थांब थांब लाडू काढते मी. ते मोठं घागर भरलेली असायची, घागर सोडायची, त्यातले लाडू काढायचे. लाडू असे असायचे, त्याला गुळ तर एक कण पण नाही. कणक लाडू. पण प्रेम होतो. लाडू असू द्या बगर गुळाची. आता गुळाचे लाडू असतील पण कोणी खाणारा नाही. खा की लाडू, मला शुगर आहे. हो तिकडं चकी खा की, मला शुगर आहे. आता खाला भरपूर आहे, बिपिन शुगर लागून बसले मग. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान म्हणले, गोपिका सगळे खायला लागले, तू खा. मी माझ्या पंक्तीला भेद करत नाही, सगळ्याला सारखा देत असतो. तू पण घे घास, एक घास घे. स्वतः देऊ खाऊ घालायला काय भाग्य.
काय गोपिकांचं भाग्य असेल. देवाच्या हातानं भगवान परमात्मा खाऊ घालू लागले. जवळ नेला, मुखाजवळ असा हात नेला देवाने मुखाला लावण्याकरता. घे गोपिका, घे एक घास, घे प्रसाद, घे देवाचा प्रसाद आहे, घे एक घास. तोंडाजवळ हात नेला, लागणार मुखात जाणार, तिनं असं तोंड केलं झटक्यानं, सगळा गाल भरून गेला. असंच ठेवतं म्हणे आता माझी सासू येईपर्यंत. सगळ्या पोरांनी खायला मोठ्याने गजर केला. सांगितलं भगवंतांनी सगळं, तुम्ही आता काय करा, लवकरात लवकर बाहेर जा, सासूबाई येणार आहे. तितक्या सगळे गेले आणि एकटा कन्हैयामध्ये बसलेला कोपऱ्यात बसला लपून. सासूबाई आली. सासूबाईनं सुनेचं मुख पाहिलं, तोंड भरलं होतं त्या लोण्यानं. मुख पाहिल्याबरोबर जे सुटली म्हणतात जसं काय स्कॉर्पिओ गाडी पळायला लागली 90च्या 100च्या स्पीडनं. लाज वाटती का? कन्हैयाचं नाव घेता, त्या पोराचं नाव घेता, तुझं दही दूध लोणी खायला लागली. मला ते काही भांडणं तेवढं काही बोलता येणं, पण लय भांडत होते ती. त्याची प्रॅक्टिसच लागते. त्या स्टेपनं बोलणं, त्या स्टेपनं बोटं बोलणं, सगळं जमलं पाहिजे तरच त्याला भांडायला मजा आहे. नाही तर मला होईना भांडणं, माय गप बसलेलं बरं. सून जरा लहान आवाजाची होती, सासू मोठ्या आवाजाची होती. ती लहान आवाजात म्हणली, आत्या मग ऐकता का? काय? अहो कन्हैया घरामध्ये, त्यानं माझ्या मुखाला लावलंय, मी खाल्लं नाही. घरात आहे आपल्या? हो घरात आहे. आतमध्ये गेली सासू. कन्हैया, कन्हैया म्हणलं की तिकडं जायचं. ते त्या कोपऱ्यात गेली सासू. कन्हैया म्हणलं की या कोपऱ्यात यायचं, या कोपऱ्यात. त्याला लपायला काय हो, हे सापडते का? हा तव ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही या सिधरू पाहता, कैसा येईल हाता गोकुळच्या नारी. तो हाताला येत नाही दादा, योग्यांना आला नाही हो. अष्टांगादी संकटी योगी शिनता ते किरटी, अवसरो नाही भेटी जयाची. योग्यांच्या स्वप्नात जाईन. त्या म्हातारीला गोपिकेला सापडते का महाराज? कन्हैया घामाघूम झाली आणि तेवढ्यामध्ये कन्हैयाला वाटलं पडायची गोपिका. भगवंता जवळ गेले, आता पकडलं म्हणे. आता पकडलं का? भगवंतच आले. पकडल्या बरोबर. तुझी आई आम्हाला काल बोलू देत नव्हती, सगळ्या गोपिकांनी परत लावलं, हे गाडगे घे आणि चल तुझ्या आई सोबत. कन्हैया म्हणले आता ते भांडण नागावच झालंय. घेतलं कन्हैयानं गाडगं, गोपिका निघाली. आता एक ग्रामीण भागात पदर घ्यायची पद्धत आहे आपल्या भागामध्ये, पण शहरामध्ये पुणे मुंबईला जर तुम्ही जाताल तर पदर कुठं हे माहीतच नाही. कमरेला खवलेला भाई भांडायला आली का काय कळतच नाही, काय बोलायला आली. जुन्या काळची जी नवरी होती आपल्या आजीच्या आईच्या काळामधली, नाकापासून जे पदर असायचा पायाच्या अंगठीपर्यंत मोठं पांघरून असायचं नवरीला. आता पांघरून नाहीच, ती काची ओढणी आहे, निव्वळ ते माशा धरायच्या त्या कपड्यावर. तसा पदर घेतलेला त्या गोपिकेनी हात पकडला, गाडगं पकड, घे चल. कृष्ण कन्हैया पुढं चालता 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 मोठा चौक लागला. चौकात बरेचसे पोरं होते. हे आजीचंही लेकरू खेळू लागलं ना. तो त्याला बोलवलं, इकडे ये, तुझी आजी घे आणि माझ्या घरी ये. आणि आजीला सांगितलं, आजी माझा हात गळून आला, हे डावा हात सोड आणि उजवा हात पकड. लेकरू वय माझ्या हात गळून आला असं हरकत नाही. घेतला हात काढून तिच्या नाताचा हात दिला आणि जाय गाडगे घेऊन माझ्या घरी, मी इकडून येतो, तिकडून जाय. गेले कन्हैया. सांगितलं आईला, आई कोणी घराणं आणते, कोणी माझंच नाव घ्यायला लागले. आपल्या घरी काही कमी आहे का चोरी करायला? सगळे आपल्या घरी आहे, दही आहे, दूध आहे, लोणी आहे, सगळे. कधी चोरी केली? मी नाही केली चोरी. घराणं कोणी सांगायला लागले? तितक्यात दारावर आली. यशोदे दारावर ये, काल बोल दिलं नाहीस तू आम्हाला. 10 जणी आम्ही आलोत, वापस गेलोत, आज धरून आणले, चोरी पकडली, मालमुद्दा पकडलाय, गाडगे आणले, तुझं कन्हैया आणलाय धरून. तितक्यात कन्हैया म्हणले, आई मला बाहेर घे चल. आला बघ गर्दा काहीतरी. कन्हैयाला बाहेर आणलं हाताला पकडून आणि गोपिका मोठमोठ्यानं बोलायला लागली. यशोदेने बोलणं ऐकलं.
आणि त्या गोपिकेला म्हणते, गोपिका तुझं डोकं ठिकाणावर नाही ग. काय झालं? माझा कन्हैया घरी ये. घरी ये? कुठे घरी? माझ्यासोबत आहे. यशोदा म्हणली, मग माझ्या कन्हैया घरी येईन, तुझ्यासोबत कोण आहे बघ की जरासा. पदर मागे सारला, पाहिलं तर घरचंच कार्ट. तू कधी आला? किती वेळचं म्हणाले तुला कुठं जायचंय? तू म्हणजे तू बोलस नस. गोपिका भानावच नव्हती. अवगा हरपला देह भाव, जन्म मरणाचा पुसिला ठाव. देहभाव हरपून गेला. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. आणि भगवंताला पाहिलं, कन्हैयाला पाहिलं, आणि कन्हैयाला पाहिल्याबरोबर स्मरण संपून गेलं. हो, आठव ना आठव, गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. भगवंत स्वरूप होतो, म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण आपणही केलं पाहिजे. जे जे राधारमण हरी बोल, जे जे राधारमण हरी बोल, जे जे राधारमण हरी बोल, जे जे राधारमण हरी गोपाल कृष्ण भगवान